कसे ओले काजू? ओले काजू 300-350 रुपये एक पाकिट. किती आहे याच्यामध्ये? मोठे आहेत चांगले. मालवणी पाव किलो 250 रुपये आहे इथे. बाकी मच्छी मसाला आहे, तसंच बाकीचे सुद्धा इतर खडे मसाले सुद्धा इथे आहेत. तर बघू शकतात आईने आता ना हे पूर्ण अननसाचं काढलंय आणि आपल्याला हे आता नेण्यासाठी दिलंय. हा बघा, हा तर ना बघा मस्त असं होत आलंय, एकदमच सुंदर आणि एक दिवस मित्रांनो इथे बघू शकतात पूर्ण करवंदाचा भंडारच सापडलाय आपल्याला. हा बघू शकता सगळी पिकली आहेत मस्तपैकी. बंद खायची मजा अशी ह्या जंगलात येते तशी आपल्या मुंबईला येते का? ती तर नाही येणार. ती 20 रुपयाची आणून खाण्यात काय मजा नाही. गावी यायचं तर यासाठी आहे ना सगळ्यांनी कोकणात यायचं आणि करवंद जंगलात येऊन खायची. त्याची मजा काय वेगळी. ती 20 रुपये गंमत अशी आहे, आई पाटी सगळी करवंद काढून काढून खाते, म्हणजे जाईपर्यंत आपली पिशवी अर्धी होणार आहे. बघा, तर हे बघा आईने आहे ना आता मिऱ्यांची वेल काढली आहे तोडायला. तर ही जेव्हा आपण लावतो ना त्याला म्हणतात खाली गाठ बांधायची असते आणि मग लावायची. मग चढली की झाडावर. हा अशी लाव, अशी या मूळ असं ना. हा ती सगळी तसाच मातीत घालायचं आपण सगळं. आणि हे बघू शकतात आईने मला ना आंबे हळदचं सुद्धा झाड दिलंय. म्हणजे आपण नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. गुड मॉर्निंग. तर आता वाजलेत सकाळचे 10. आम्ही निघालो आता कणकवली मार्केटला जायला. तर आई बाबा सगळे रेडी झाले, ओमकार वगैरे. तर आता आम्ही कणकवली मार्केटमध्ये जाणार आहे आणि तिकडे शूट करणार आहे आणि पाहणार आहे काय काय तिकडे गावठी वस्तू भेटतात, जसे की तांदूळ व इतर भाजी व आपलं जे वर्षाचं साठवणीचं सामान असतं तर ते. आणि मग आम्ही ते घेणार आहे कारण मुंबईला जायचं आहे आम्हाला आता उद्या. तर आजचा एकच दिवस आहे. तर चला मग आपण आता भेटूया डिरेक्टली मार्केटमध्ये. तर आईच्या घराकडे जायला ना इकडनं एंट्रन्स आहे. इकडे बघू शकता हे काजूचं झाड आहे आणि हे जांभळाचं झाड आहे आणि इथे आहे ना आई शेती करते. तर आईने बघू शकता शेत एवढं छान साफ केलं आहे ना. आता ह्याच्यात पाऊस पडला की ह्याच्यात भाताची पेरणी करणार. आणि इथे हा बघू शकता समोरच ना आता रस्ता होतोय आणि तिथे ना येरडोबाचं देऊळ आहे असं म्हटलं जाते. तिथे कुठलाही नवस केला तर तो पूर्ण होतो. म्हणजे तिथे बघू शकतात लोकांनी ना खूप साऱ्या अशा घंट्या बांधलेल्या आहे आणि जो तो इथे येतो ना तिथे पहिली पाया पडतो आणि मग पुढच्या कामाला लागतो, म्हणजे कामं व्यवस्थित होतात. तर आता इथे हा रस्ता झाला ना की इथे पावसात जे पाणी तुंबते ना ते तुंबणार नाही आणि मग ट्रान्सपोर्टेशनसाठी इझी पडेल. तर बघू शकता खूप मस्त असं वाटतंय. आणि आता ना पाऊस येणार आहे तर टिपके टिपके पडायला लागले बघू शकतात. हा बघा, आणि तिथे घर आहे आणि हे सगळं एवढी जागा आहे ना ही पूर्ण आईची आहे. आता मी रिक्षासाठी थांबलोय, अजून तरी रिक्षा येत नाही. आता बघा तिकडे 4 रिक्षा आल्यात पण रिटर्न मध्ये कोणी येत नाहीये आणि हा पाऊस चालू झाला आता. चला मग आता कणकवली तर डायरेक्टली भेटूया. 150 रुपये काटे आणि तोतापुरी 50 रुपये. आणि हे कसले आंबे? 100 रुपये डझन आहे, 150 रुपये डझन. कसे ओले काजू? ओले काजू 300-350 रुपये एक पाकिट. किती आहे याच्यामध्ये? मोठे आहेत चांगले. ते आत्ताचे फुगवलेले आहेत की ताजे आहेत? बघा येता नाही येत आता. फणस पण आहे बघू शकता इथे. तसंच काजूगर काढलेले आहेत, सुके काजू आहेत, आंबे आहे. तसं इथे हा पूर्ण आता ना आज काय वार आहे? मंगळवार. तर मंगळवारचा बाजार भरलेला आहे कणकवलीमध्ये बघू शकतात. आणि या राईट साईडला सगळे आहे ना बघू शकतात काजू वगैरे आपल्याला घ्यायचं असेल तर ही दुकानं इथे आहे. तसंच इथे हे बघू शकतात गुळाचा चहा, फरसाण वगैरे, मिठाई वगैरे इकडे भेटते. आणि आता हे ना आज सगळेजण असे फणस वगैरे भाजी गावठी वस्तू इथे घेऊन बसतात. इथे बघू शकता. ही कसली कंदमुळं आहेत? ही काय? घोटियाची कंदमुळं. आणि गावठी अंडी कशी? 1 अंड. आणि अननस? अननस तर अननस 100 रुपये. तसं हे काय शिवले आहेत. इथे पण बघू शकतात शेंगा आहेत, फणस आहे, आंबे आहे. तसे गावठी तांदूळ आहे आणि कुरडाची पिठी आहे, सोलं आहे. तसं आगळ वगैरे आहे. हे बघा 10 रुपये एक म्हणतात गावठी अंड. तसं इथे पालेभाजी वगैरे पण आहे. लिंब आहेत बघू शकतात गावठी. इथे भाजीपाल्यांचे असे वाटे पण लावलेत बघा, आलं, लसूण, मिरची. फणस कसा तो मोठा? फणस 350. तो 350 रुपये फणस आहे. 300 ने देणार म्हणाले हे. हा बघा
तसं आता पाऊस पडणार आहे तर हे ना मेन कापड वगैरे सुद्धा आलंय इकडे. सुपाऱ्यांची टपरी आहे इकडे. तर इथे बघू शकतात आपल्या ना गरम मसाले सुद्धा आहे. जावित्री म्हणा, बडीशेप, जिरं, लवंग, मिरी, दालचिनी वगैरे. सुकं खोबरं कसं आहे? सुकं खोबरं आणि लसूण 240 रुपये. आणि ते कसले मसाले आहेत वरती? कसा आहे मालवणी मसाला? 500 रुपये. काय अर्धा किलो आहे? 500 रुपये किलो आहे तिथे मसाला. येतो येताना. मिरच्या आहे तिथे सुक्या बघू शकतात. आज सगळा बाजार भरला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटणार. कॉटनचे टॉवेल 3 पीस 3 नग 110 रुपयाला. बघा स्वस्त आहेत एकदम. तसं इथे पण बघू शकतात मसाले आहेत. तर इथे बघू शकतात लाकडी कोलपाट आहे, चमचे आहेत, रुई वगैरे आहे. तसंच इथे तांदूळ, कुरडाची पिठी तो इथे लावले आहे. या झाडांच्या बिया आहेत आता बघू शकता, जसं की भेंडी वगैरे, कढीपत्ता. कोंबडा गेलाय विकलाय. तर इथे बघू शकतात कोंबडा आणि कोंबडी विकायला आहे. कोंबडा ऑलरेडी विकला गेलाय. कोंबडी कशी आहे? 400 रुपये. कोंबडा कितीला विकला? तर कोंबडा 550ला विकलाय. बघू शकतात गावठी येत मस्त पैकी. तसं आता आपण इथे लिंबू सरबत पितो आहे. आणि इथे लसूण वगैरे, कोकम वगैरे सुद्धा आहे. लिंबू सरबत 25 रुपये ग्लास आहे. तसंच आवळ्याचं सरबत सुद्धा आहे यांच्याकडे. आणि हा पूर्ण आता असं मार्केट आहे. आता आपण आतमध्ये जातोय इकडून. कसा तेवढा? आणि ती पेडवा आहेत काय? कशी ती? 50 वाटा. बघू शकता इथे पण बसले मावशी, तसंच तिथे पण बसले. आणि आज जसं बाजार भरलाय तर बॅगा, ड्रेस वगैरे, कपडे वगैरे सगळंच आहे तिथे बघू शकतात. तर इथे बघू शकतात ही काश्मीरी मिरची आहे. कशी आहे काश्मीरी मिरची? कशी? मग कुठली बेडगी कशी? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो आहे. तसे मसाले पण आहे बघू शकतात. दगड मसाले आहेत इथे पण आहेत. ओमकार आणि आई गेले पुढे. आपण तिथे जाऊया आता. तर आई इथे मसाला घेते आहे. मालवणी पाव किलो 250 रुपये आहे इथे. बाकी मच्छी मसाला आहे. तसंच बाकीचे सुद्धा इतर खडे मसाले सुद्धा इथे आहेत. तसंच तमालपत्र आहे बघू शकतात. हिंगाची डबी आहे. सुकं खोबरं सुद्धा आहे. सुकं खोबरं कसं आहे? सुकं खोबरं कसं? 120 रुपये किलो आहे. आम्ही आहे ना कणकवली मार्केटवरनं आलो, जेवलो आणि आता आम्ही आहे ना इथे पाठी आलो आहे घराच्या. तर इथे आई बघू शकतात दालचिनीची पानं काढते. तर मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट थांबा. तरी बघू शकतात आईने आता ना दालचिनीची पानांची फांदी तोडली आहे. ही आता आपल्याला मुंबईला नेण्यासाठी. तर हे अख्खं आहे ना हे दालचिनीचं झाड आहे. त्याला फळं पण येतात म्हणते आई. तर आपण बघूया एखादीत फळ हाताकडे भेटते का आपल्याला बघायला. तेव्हा आईने काढली तोडून. हा ही बाई ही ओढू. हा ही बघा, ही बघा केवढी दालचिनीची पानं काढून दिली बघा आईने. आणि ह्याला अशी ना फळं येतात. म्हणजे ही बिया आहेत. बिया नाही घे जे. आणि ह्यानी आपण आहे ना परत दालचिनीचं झाड लावू शकतो. हा खूप झाली, चढ काढली तू येते. हो हा काढी हवेची आईने आता हे काढून ठेवलंय. तसंच इथे आहे ना आईकडे लवंगाचं पण झाड आहे. हे लवंगाचं आहे. काढता काढता पै तुका जून मेळटा ती काढ. ही बघू शकतात ही लवंगची कांडी आहे. 1-2 पानं टाकली ना की खूप छान वास. आम्ही जशी बिर्याणी केलं होतं ना तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही ही पानं वापरली आहेत दालचिनीची आणि लवंगाची. तर एवढा छान वास आला होता ना.
काय विचारू नका, मस्त झालेली एकदम. तसंच तिथे आहे ना तुम्ही बघू शकतात बासमतीचं पान आहे ते सुद्धा आपण टाकलं होतं. आणि ही मिरीची वेल आहे, तसंच तिथे बघू शकतात मोठी झालेली आहे, खूप झाली ती आई, चढ घातली. तर आई आम्ही आता जातोय ना उद्या, तर त्यासाठी सगळं आमच्यासाठी काढून ठेवतोय. आणि कढीपत्त्याची करपील ना का फाल्या, ती करपील फाल्या काढ आता, काढ ना का यातलं काय जाय ना ते का पिवळा जायचं ना, सुकचं ना. ना सुकाचं तो हा तर हा बघू शकतात कढीपत्ता पण आहे. तर आई आपलं पाण्याने बुडवून ठेवलं काय झालं? हा तर हा बघू शकतात कढीपत्ता. आई आता आपल्याला कढीपत्ता सुद्धा काढून देते. खूप आहे ना कढीपत्त्याची झाडं आली बघू शकतात. तर आपण बघूया 1-2 रोप आहे ना घरी नेऊन लावूया सुद्धा. तर बघू शकतात आम्हाला नेण्यासाठी आईने एवढा कढीपत्ता काढून दिला. आपल्याच दादरच्या मार्केटला गेलं तर याला 25 रुपये द्यायला लागतात आपल्याला. इथे एवढा कढीपत्ता आहे ना बघू शकतात. आणि खाली सुद्धा खूप सारी झाडं आली आहेत, तसेच पाचच्या साईडला पण आले. तर आता आपल्याला आई आहे ना मुंबईला नेण्यासाठी झाड सुद्धा काढून देते. तू सावकाश. आणि ही बघा ही आहे ना मिऱ्याची वेल आहे, म्हणजे आपण जी मिरी वापरतो ना जेवणात त्याची वेल आहे. तर आता आपण ह्याची सुद्धा एक फांदी घेणार आहे, बघूया मुंबईला जगते का. तर 3 येणार आहे आपण. आणि इथे बघा असं हा कढीपत्ता बघू शकतात, काय मस्त बहरला आहे, एकदम ताजा ताजा कवळा कवळा आहे एकदम. आणि इथे ना सगळीकडे त्याचे त्या बिया वगैरे पडतात ना, तर सगळीकडनं ते कढीपत्ता उगतो. ह्याला बिया पण येतात आणि असं मुळातनं पण उगतो. तसंच इथे आता अननस पण आता आई काढणार आहे आपल्याला नेण्यासाठी. तर इथे बघू शकतात हे 2 रेडी झालेली आहेत अननस. तसंच हा पण एक आहे. तर आता आई बघेल कुठला छान जून झाला आहे व्यवस्थित, आणि म्हणजे तो आपण गेल्यावर पिकेल अशा प्रकारचा तो ती काढून देईल. तिथे पण आहे बघू शकतात खाचीत सगळीकडे लावले आईने. हे मुंग्याचं वारूळ आहे. हे बघू शकता हे पेरूचं झाड आहे, अजून वाढलं नाही आहे. तसं हा एक आहे बघा इथे. धाकटी धाकटी काढ आई, मोठ्या नका काढू, वरपाक त्रास ते. त्याका माती लावून वरून जाईन इथे सकेल. हे बा आई आता खोनून काढते. हे पण अंगा असली नी ही काढची नी धाकटी धाकटी. बघा हा तेच तर ते जगणार. बघा आईने ना आम्हाला हे झाड काढून दिलंय कढीपत्त्याचं. तर आता आपल्या ह्या सोसायटीमध्ये लावूया आपण हे, आणि कुंडीत पण लावूया. तेच कितली झाली नी. हे ना आईने एकच आणून लावलं होतं आणि त्याचे आता बघू शकतात खूप झालं. हा फुकट वाटतं. आईने विकत आणलं होतं ना, आता आईकडनं सगळेजण मागून नेतात बघा फुकट मध्ये एकदम. आणि आपल्याला ऍक्च्युली त्याची किंमत नसते, पण ऍक्च्युली इथे आपण ही झाडं लावली ना की आपल्याला त्याची खरं किंमत कळते की ह्याला किती जपावाला सुद्धा लागतं. तर हे बघा आईने आहे ना आता मिऱ्यांची वेल काढली आहे तोडायला. तर ही जेव्हा आपण लावतो ना त्याला म्हणतात खाली गाठ बांधायची असते आणि मग लावायची, मग ती मस्त जगते. तर आता आई काढते शोधून. ही आईने थोडीशी आहे ना मूळवाली काढली ओढून, ती थोडी तुटत बी सकेल. हे बघा ह्याला अशी मूळ आहे. तर हे असं आपण किती करपाचे हे बघ अशी गाठ मार. हा अशी हे बघू शकतो अशा प्रकारे गाठ मारायची. हे बघ लहान करायची आणि ही गाठ सगळी जमिनीत घालली. हा अशी इथपर्यंत. हा इथपर्यंत जमिनीत ही जमिनीत घालायची आणि हे मग अशी आहे ना मिरची झाडं सोड आणि देऊ ये दी आणि एक मग एकावरून लायता पुण्याच्या घरावरून लायता. तर आता पण आहे ना हे एक आहे ना पुण्याला आपलं घर आहे ना बहिणीचं, तर तिथे पण लावणार आहे. कारण तिच्याकडे तिथे असं ना सगळं छान जगतं तिकडे. तरी बघू शकता तिथे पण आहे. तर आईने गाठ मारूनच दिली आपल्याला, तर आपण तशीच ती रोवूया. गाठ मारली असली का त्याका पाया फुटतं सगळीकडे. ती ना एवढीशी लावली तरी खूप होते असं असतं. ही आता अशीच असू दे, अशी चढली की झाली झाडावर. हा ही अशी लाव अशी, या मूळ असं ना हा ती सगळी तसाच मातीत घालायचं आपण सगळं. आणि हे बघू शकतात आईने मला ना आंबे हळदचं सुद्धा झाड दिलंय. म्हणजे आपण ही फेशियल जर आपल्याला करायचं असेल तर ही हळदीचा आपण आहे ना लेप करून लावू शकतो.
तसेच ही पानं आपण पातोळ्यांसाठी सुद्धा यूज करतात, हं. तर ती त्यात सुद्धा पण आहे. जरा अडूक लागते. थोडीशी अडूक लागतात ती, पण वास तसाच येतो. आता ते खाली जाऊया ह्या बघूया आणि नसेल. आता आपण खाली जाऊन आहे ना अननस बघणार आहे. आई ऍक्च्युली आता आहे ना तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर वगैरे सगळं करून आली आहे कालच रात्री. तरी आईचा उत्साह बघू शकतात. हे सगळं आता नातवंडांना भरून द्यायचंय तिला, म्हणून ती एकदम खुश आहे. त्याची पात अय ती दीप ही बघा चहाची पात आहे, ही पण आम्ही आता घेणार आहे चहामध्ये घालण्यासाठी. लावायला पाहिजे हा. हा दी हे बघ दीप आहे. तोडून देते तुला. हे बघा आईने लावायला सुद्धा दिली आहे. हे बघ. हे बघा कट ह्याला करायची. असं असंच मूळ आहे लाव. इथून कट करायचे आणि पाती हव्यात वरचे न्यायला. ना पुरं इथलीच, हं. ती जगल्यावरच खूप झाली. नाही ही कट करू माझी हैसून होय. इतकी लांब लांब जाय ना. हे बघ ह्याचे 3 लागतले. हे हा ही झाल्या खराब झाली आल्या पुढे बाहेर, पण Okay. शक्यता लावलं तर येतली. येतली. पण फक्त इथून कट कर. ओके, हे एवढं आपण कट करून लावणार आणि वरचं सगळं चहामध्ये आता घालायला तुला use इथूनच कट करून देते मी. करू. हा, तर आई आपल्याला कट करून देणार आहे. आणि ह्याची असं चहा द्या करून आधी. देणार हा? आणि ह्याची चहा करून चहा देणार. बनतो याची संध्याकाळी. चहा पण करून देईल आई. आई का आपल्याला नाही नाही म्हणणार. तर आपण हे सगळं आता इथे ठेवतो. कसलं ते दोषी नाही तर सफेद ती कसली सफेद फुलं येतात ती ए जाई जाई ना. जाईचं झाड बघ या जाईचं. नाका नाका जायची जागो ना मागीर पहिलं लावपा. आणि मोगऱ्याचा मोगऱ्याचा नाका हसू खूप होईल ती झाडं. न्यायला परत आपल्याला वजन येते ऍक्च्युली, म्हणून आपण सगळी झाडं नाही घेत. नाही तर आईकडे आहे ना सगळ्या प्रकारची झाडं आहेत, जाई जुई मोगरा. तर आता आपण या साईडनं आता खाली उतरलोय. हे बघू शकता इथे पण पेरूचं झाड आलंय बघा. हे बघू शकता इथे केळीचं आहे बघा. हा हे बघा हे पिकलं रे, खाल्लं पण कुठेतरी ते. ते काप खावपाक हे काप का. हा हे बघा हे तर लाकूड पडले पण. हा ते खराब झालं. हे बरे हा हे मस्त झालंय. 2-3 दिवसांनी 8 दिवस होतले आहे का. हा ते बघू शकतात. काढ कधी ऑर्डर झाला पण. आणि ही ती कोंब कसली, ही कोंब कसली लागतात. ही लागतं ना. हा लावून नाही. ही कोंब आहे ना आपण लावू शकतो. हे बघा, हे बघ तिकडे ते बघ ते पिकले पण ते खाल्लंय. अरे देवा कुठेतरी खाल्लं ते. यांनी खाल्लं आता. असं नाही आता तसंच खावे ते. टाकाय ते दाखय सारखे. हे बाई खाल्ले हे बघ हे बघू शकतो. यांनी खाल्ला आता. मुंगूस उंदरांनी खाल्लंय. मुंगूस नाही तर उंदीर. हे बघ, मुंगूस नाही तर उंदरांनी हे बघ, माती काढली. हा ते बघा तिथे माती पण काढली आहे. हम्म. तर ते उंदीर आहे ना खातात. हे बघू शकता हे मस्त आहे. आणि ओंकारा गं. हे बघ हे आपण असं लावलं ना ही कोंब तर आणखी आपल्याकडे अननस होतील. हे बघ, ते काय तुम्ही लावतेलच काही लावतेलच. ना तू लायती आम्ही खाई लायतली. काढून उडायची. तू लाय पण उडे नका. अशी उडेला येतच की. कुठे पण येतो. हा तर हे असं टाकलं ना आपण तरी ते होणार. असं ठेवलं ना. हा हे बघ आईला तर तिथे टाकून दिलं. मुळा येणे काय लावपात. हा मग त्याला मोड येतात आणि मग असं मूळ येणार. एवढा तुला कशाला? पाहिजे तर घे. ते हो ते बघा आईने आता आपल्याला ते काढून आहे ना नुसतं अननस दिलंय बघू शकता. आणि ह्याला मग आहे ना मुळं येणार. असं टाकलंय ना तर ते मुळं येणार आणि ते लावायचं. काय दीदी हा गेल्या वर्षी खूप वाजली. खूप असं. सगळ्यांनी दिली वाटतं. हा. हे बघू शकता इथे केळी आली आहेत बघा. ही वेलची केळी केळी ही बघू शकतात. इथे केळी आली. ह्याला जे बोन येतात ना त्याची भाजी करतात. तर आईने त्याची भाजी करून ऑलरेडी खाल्ली आहे. किती मजा वाटते इथं असं फिरायला. आता आई तिकडनं आपल्याला कुठे नेते. दुसरं अननस शोधतोय आम्ही आणखी एक. ना जाऊन दे. आपण छोटा. नाही जाय काटा फुलला देतो. इथे आई अननस कसं पिकलं ओळखायचं. पिकलं हे बघ. हा हे बघा हे पिकले. हे बघ, हे बघ. काटे फुलले ना की समजायचं की हे पिकलंय. हे बघ, हे झाड पिकलं बघ. ह्याला पण बघू शकता किती मोड आलेत बघा.
हे बघा मस्त तुटलं अशी दर आतीन हे बघू शकतात अशी सरळ डर बघू शकता तोंड ना करा तर हे बघू शकतात अशी गुड आहे वाव बघू शकतात काय मस्त ह्याला सगळ्या साईडनं मोड आलेत बघा आणि हे आता आपण रुजवले ना तर परत ह्याचे अननस होणार तर बघू शकतात आईने आता ना हे पूर्ण अननसाचं काढलंय आणि आपल्याला हे आता नेण्यासाठी दिलंय तर तिथे सुद्धा बघू शकतात आणखी अननस आहे हे बघू शकतात ते पण पिकला आणि हे आम्ही खाऊया तो पिकला दिसता हा बघा हा तर ना बघा मस्त असा होत आला एकदमच सुंदर पण पिकाने आणि एक दिवस एक तुला घे पिकलेला आणि त्याला हे दोन त्यासाठी हा हे पिकलेलं तू काही चलतंय पै हे काढले तर आता ना आईने जी झाडं दिली आहे तर ती आम्ही गोळा केली आहे त्याचबरोबर अननस सुद्धा काढले आहेत आणि आता आम्ही ना दुसऱ्या मामाकडे चाललो आहे तिकडनं ना आम्ही करवंद काढायला जाणार ज्या दिवशी आम्ही गेलो होतो करवंद काढायला तर ते आम्ही व्हिडिओ टाकला आहे तर उद्या आम्ही जाणार आहे तर थोडीशी आहे ना करवंद आम्हाला घेऊन जायचे आहेत घरी आणि काजू पण घेऊन जायचे आहेत बोंडे कारण आहे ना ते काका आहेत ना आमचे त्यांनी घेऊन यायला सांगितलं तर रॉकीला बघू शकतात तो आमच्याबरोबर परत इथपर्यंत आला आहे म्हणजे जनावरांना जरासं काही प्रेम लावलं ना तर ते आपल्याबरोबर अख्खं आयुष्य राहू शकतात त्यांना फक्त प्रेम हवं असतं बाकी काही नाही तर तो तिथून आमच्या मागोमाग इथपर्यंत आला आहे आणि आता तो आमच्याबरोबर फिरणार आणि मग घरी जाणार आम्हाला येऊन फक्त किती 8 दिवस झाले असतील पण बघा किती त्याला माया लागली आमची तर तुम्ही सुद्धा ना जनावरांवर प्रेम करा त्यांना मारू नका आणि काय फक्त त्यांना हवं असं थोडंसं खाऊ तो आपण द्यायचा असतो त्यांना की ते खुश होतात त्यांना हर्ट करण्यात काही अर्थ नाही आहे जेवढं तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल ना तेवढंच ते तुम्हाला परत देणार तर बघा आता पुढे गेला तिथपर्यंत तर आता आम्ही आहे ना बघू शकता जंगलातनं चालतो आहे आणि आता करवंद काढायला जातोय तर आई आहे मामा आहे आणि आज आपल्याबरोबर ओमकार आणि बाबा पण आले इथे कसली तरी भाजी आहे मामा दाखवतोय काय म्हणतात मामा त्या भाजीला बघू शकतात ही रानभाजी आहे काय म्हणतात त्या भाजीला नाव विसरतो हे असं कोंबड्या आलेत बघू शकतात आणि या भाजी खातात बनवायची रेसिपी सांग ती ह्याच्यासारखी ती रेशी आपली ह्याचे गाव हे ना सोलून ना आदल्या दिवशी पाण्यात ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी काय कडू असते ती भाजी कसं चांगली तर आता आपण बघू शकता असं घनदाट जंगलामधनं चालतो आहे इथे वाघ येण्याची शक्यता आहे आई घाबरले आला तर पहिला प्राण्याच्या पुढे बघितलं सगळे मलाच ब्लेम करतात आला तर मीच पहिली धावीन चल इथे बघू शकता सुपाऱ्यांची पूर्ण बाग केली आहे या साईडला आणि या साईडला हे सगळं जंगल आहे बघू शकतात मस्त वाटतं एकदम आणि मावशी आहे ना पहिलीच पळाली तर आपल्याला तिथे पुढे भेटणार कारण त्या दिवशी आम्ही तिला नव्हतो घेऊन आलो तर आम्ही करवंद घेऊन गेलो होतो तर मे बी आता सगळी मावशी खाऊनच संपवणार वेल आहे ना ही घोट्याची वेल ह्याची तुरे असतात याची भाजी करतात घोट्याची ओके तर हे आहे ना घोट्याची वेल आहे याच्या तुऱ्यांची भाजी केली जाते आदल्या दिवशी पाण्यात ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी करतात कारण ती खूप कडू असते तर असं तिकडे जाण्यासाठी एक वाट आहे आणि असं आता आपण या जंगलातनं चालतोय करवंदाची झाडं शोधतोय आम्ही हे बघ इथे पण आहे बघ पण ह्याला लागली नाहीत हे बघ उमराच आहे ना दगड नाही कोणाचं हे बाई इथे आहेत करवंद झाडं हे बघा इथे आहे करवंद हा बघू शकता ओमी हा काढ हा बघू शकता पहिलाच आपल्याला करवंद भेटलेला आहे आणि इथेही बघू शकतात कच्ची काढू का खारट हा काढा ना आता पिशवी आपल्याकडे दुसरी पिशवी बघू शकतात हा भेटलेला आहे पहिला करवंद आणि इथे ही कच्ची आहेत आई काढते तसंच इथे पण आहे बघू शकतात दाट होणार ओमी तो वरती आहेत ती बघ वरती तिकडे आहेत बघ करवंद हा बघा एक आहे तर आई आहे नाही बघा अशी आईने काढली आहे एक मिनिट थांबा आई आणि ह्या कच्ची पण काढणार आहे आज आम्ही कारण ह्याची चटणी करणार आहे
किंवा खारात घालूया. तर आता मी मला खाऊन दाखवतो कसं लागतं बघूया. पहिलाच करवंद भेटलेला आहे. आंबट आहे. मस्त. हा एक मिनिट आलो. हे बघा आणखी एक भेटलंय. आता ओमकार मला एक दुसरं दाखवतो. हे बघू शकता इथे 2 आहेत. तर एक मी आणि एक ओमकार खाणार आहे. तर बघू शकतात आता ओमकार इथे करवंद काढतोय. हा इथे आहे. बघ वरती बघू शकतात. खाली काय आणखी तरी बघू शकतात. एक ओमकारने मला दिलंय. ती वरची काढायला पाहिजे ती. ही बघूया आपण. कोंबडा का कोंबडी? कोंबडा. कोंबडा लाल असते. कोंबडा लाल. मित्रांनो इथे बघू शकतात पूर्ण करवंदाचा भंडारच सापडलाय आपल्याला. हा बघू शकतात सगळी पिकली आहेत मस्तपैकी. हो मी लवकर इकडे काढूया आपण. हे बघ तिथपासून आहेत सगळी. ती बघ. तर इथे बघू शकता ओमकार आणि मामा येतोय पाटणा. आम्ही आता ना इथे नदीवर पोहोचलोय. तर अशा प्रकारे इकडनं आता खाली उतरायचंय. हे ना खूप स्लिपरी झालं कारण आज पाऊस पडलाय. आणि हे बघू शकतात छान असा निसर्गाचा आनंद घेऊया आपण इथे येऊन. छान अशी नदी आहे इथे बघू शकता. आणि हे बघू शकतात आम्ही करवंद इथे गोळा केले. हो मी दाखव केवढी करवंद गोळा केली आहेत बघा. तरी पण भरपूर आहेत. तर आता इथे बघू शकतात मस्त अशी ना ही नदी आहे. बघू शकतात. वाव. तिथे असं जाऊन असं आम्ही फोटो वगैरे काढू शकतो. बघा करा. थंड थंड असेल एकदम. तर इथे बघू शकता आई तोंड धुते. ओमकार बसलाय. हे आणि पाणी एवढं क्लिअर आहे बघू शकतात की खालचे आहे ना स्टोन सुद्धा आपल्याला दिसतात आहेत. आणि मस्त वाटतं. आणि इथे पुढे आहे ना असे मासे आहेत. ही गड नदी आहे. तिकडून ते पाणी येतं ना आणि पावसात आहे ना ते वरपर्यंत पाणी भरतं. आम्ही जिथे उभे आहोत ना ते आम्ही पाण्यामध्ये उभे असतो त्यावेळेस. हा म्हणजे आपण बुडून जाऊ. आम्ही पूर्ण पाण्यात असतो त्यावेळेस. पाण्याची लेवल झाली म्हणजे ती म्हणजे लेवल आपण नाही. बुडणार. लेवलीच्या वर आहे आपण. लेवलीच्या खाली आहे. वाव. आपण इथे. आपण मासे दिसतात का बघूया 1-2 मिनिटं. चिंबोरी नाही भेटणार इथे. हे बघ मासा पळायला बघा. पुढे दिसणार पण नाही आपण. एवढ्या ह्याच्यात ना ते बघा ते झाड आहे ना. पुढे या ना. हे वरचं झाड आहे बघा. बघू शकता काय सुंदर नजारा आहे. बघू शकतात मामाच्या बागेतले लिंब सुद्धा घेऊन आले होतं. तर इथे ग्लास वगैरे असतो आम्ही सरबत पण करून पिलो असतो. असं मिसळून थोडं देऊ. तर ना मस्त इकडे आम्ही नदीचा आनंद घेतला आहे आणि छान असे पाय घालून बसलो. मस्तपैकी फोटोज काढले जे आम्ही आमच्या पर्सनल अकाउंटवर नक्की अपलोड करू. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकतात. बघू शकता खूप सुंदर अशी नदी आहे. ह्याच्यामध्ये मासे आहेत तर इथे तुम्ही मासे वगैरे पण पकडू शकतात. कुर्ल्या वगैरे भेटतात. तर आता आम्ही जातो आहे वरती आणि तिकडनं जाणार आहे घरी. तर मग आता पुढचा काय प्रोग्राम आहे ते आपण बघूया. अजून तरी काय आम्ही फिक्स नाही केलं आहे. जसं जसं जाऊ तसं आम्ही ते व्हिडिओमध्ये तर अपलोड करू म्हणजे तुम्ही सुद्धा ती मजा घेऊ शकता. आणि आज आमचा लास्टचा दिवस आहे असं. आणि जाऊन पॅकिंग वगैरे पण करायची आहे. काय ना आम्ही ट्रेन पकडायला निघणार आहेत तर त्यामुळे आमच्याकडे काही टाईम नसणार आहे पॅकिंग करायला. तर आता घरी जाऊन ते सगळं करायचं आहे. तसं ना आता आई काजू भाजून दाखवणार आहे तर ते पाहूया आपण. चला. डोंगरची काळी मैना. तर बघू शकता आईने डोंगरची काळी महिना जमा केली आणि आता खाते पण आहे. जाता जाता अर्धी पिशवी करणार आहे आई. आणि इथे पुढे बघू शकतात ओमकार बाबा आणि मामा लाकडं घेऊन जातात. आजपासून पावसाला सुरुवात झाली आहे तर ही जळवण्यासाठी आपल्याला लाकडं लागतात. तर आता आपण ती जमा केली आहे म्हणजे काय ह्याच्याबरोबर आपण चूल पेटवू शकतो. आणि आम्ही आता घराकडे निघालो आहे. आता तुम्हाला गंमत दाखवतो बघा. गंमत अशी आहे आई पाटी सगळी करवंद काढून काढून खाते म्हणजे जाईपर्यंत आपली पिशवी अर्धी होणार आहे. बघा करवंद खायची मजा अशी ह्या जंगलात येते तशी आपल्या मुंबईला येते का?
ती तर नाही येणार. ती 20 रुपयाची आणून खाण्यात काय मजा नाही. गावी यायचं. तर यासाठी आहे ना सगळ्यांनी कोकणात यायचं आणि करवंद जंगलात येऊन खायची. त्याची मजा काय वेगळी. ती 20 रुपयाची येऊन पुडी खाण्यात आहे ना काय मजा नाही. त्यामुळे सुट्टी पडली की लगेच कोकणात यायचं. ताजा ताजा आस्वाद. आणि हा ताजा ताजा आस्वाद आहे खरंच. आणि मन सोकतं ना आपण खाऊ शकतो. आम्ही ऍक्च्युली ना काढता काढता खूप करवंद खाल्ली. त्याचबरोबर ह्या 2 पिशव्या भरल्या तरी पण काय अजून मन भरलं नाहीये. हे आता मुंबईला घेऊन जाणार आम्ही. तर आता ही मुंबईला घेऊन जाणार आहेत. तर आम्ही ना तुम्हाला आता ऍक्च्युली व्हिडिओमध्ये दाखवू की कशा प्रकारे आम्ही ती काढली आहे. ऍक्च्युली आम्ही ना ती कोंबडी तोडून काढली आहे. म्हणजे ती सुटी नाही झाली आहेत. म्हणजे त्या फांदीलाच आहे. तर ऍक्च्युली ओमकारच्या वहिनीला हवी आहेत. तर आम्हाला त्याप्रमाणे ती न्यायची आहेत. कारण ती जास्त दिवस टिकत नाहीत आणि गरमीने वगैरे उपजतात किंवा खराब होतात. तर बघूया आता ह्या टेक्निकनी ते कितीपर्यंत सर्वाईव्ह करतात आणि मुंबईपर्यंत पोचतायत. दमलो खूप चाललो ऍक्च्युली. चला मग भेटू. तर इथे बघू शकतात ही लाकडं आता आम्ही आणून आपल्या हद्दीमध्ये टाकून दिली आहे. तर आता आपण इकडनं वरती जातोय घराकडे. ही संपूर्ण जागा आहे ना ह्याच्या मामाचीच आहे. तिथे एक फणसाचं झाड आहे पण रसाळ फणस आहे. पण चढणारा कोण नाही. तुमच्याकडे कोण असेल तर पाठवून द्या. म्हणजे आम्ही फणस घेऊन मुंबईत जातो. मामा चढतोय वरती. डायरेक्ट मामा जम्प कर. फणसावर आपल्याला जीव घालवायला कोणाला जमणार नाही. फणस पाहायला वरती चढा. तुम्हाला फणस हवा असेल तर इथे येऊन घेऊन जा. फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. फक्त चढून जायचं. ए चढणारा मग कशाला चढेल. तर मित्रांनो आम्ही आता ना करवंद काढून आलो. थोडा वेळ बसलो कारण मावशीचा ना फॅक्टरीचा व्हिडिओ काढायचा होता. त्याचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर लवकरच येणार आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. तसेच आम्ही फॅक्टरीवरनं काजू सुद्धा घेतले आहेत विकत. पाहू शकतात. तर आपल्याला इथे A1 क्वालिटीचा काजू प्रोसेस करून दिला जातो. आणि जर आपल्याला काजू हवा असेल तर तोही भेटेल. त्याचबरोबर पाठी बघू शकतात आम्ही 3 फणस घेतले आहेत नेण्यासाठी. तर 1 माझे आणि 2 ओमकारचे आहेत. तर अशा प्रकारे आता आम्ही सर्व शॉपिंग केलेली आहे. आता घरी जाऊन पॅकिंग करायची आहे कारण उद्या आम्ही निघणार आहे. त्याचबरोबर आता आई म्हणालेली काजू भाजते. बघूया आता जर भाजत असेल तर तेही आपण व्हिडिओमध्ये दाखवूया. तर चला मग भेटूया. आता हेच उचलून आम्हाला तिथपर्यंत चालत जायचं आहे. तर तिथे गेल्यावर आम्ही मग व्हिडिओ करू. थँक्यू. तर इथे बघू शकतात आईने आहे ना खोबऱ्याची वडी बनवलेली आहे. अप्रतिम झाली आहे एकदम. किती मस्त बनवली बघा. आम्ही उद्या जातोय म्हणून. तर आई खूप खूप थँक्यू तुका. आणि मस्त अशी झालेली असं एकदम बेस्ट. तर तुम्ही सुद्धा या आणि खावा आणि याचा आस्वाद घ्या नक्की. तर आजीचं प्रेम ना हेच असतं की आपली नातवंड जातात तेव्हा असं बनवून देतात. त्याचबरोबर हे बघा हे आम्ही फणस घेऊन आलेलो आहे आणि ती करवंद जी आम्ही तिकडनं काढली होती. तसेच बघू शकता झाडं वगैरे सुद्धा बांधून ठेवली आहे. अळूची पानं आहे. हे आपण जी झाडं काढली होती कढीपत्ता हळद मिरीची त्या सगळं बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे आम्ही दाखवून घेऊ शकतो. हे दालचिनीची मिरीची पानं आहेत. तर हे एवढं सगळं आहे ना न्यायचं आमचं बांधून ठेवलेलं आहे आईजीनी. तर इथे आहे ना आई आहे ना आता काजू भाजायची तयारी करते. बघू शकता अशी आहे ना चूल मांडली आहे आणि त्याच्यावर हा पत्रा ठेवला आहे त्यांनी हे करून. आणि ही झावळी आहे आणि आणखी आता आपण त्याच्यात लाकडं घालणार आहे. तर आई आणायला गेली आहे लाकडं. तर आता आईने ना ह्याच्यावर काजू आणून टाकले आणि आता आग पेटवते. हे आम्ही ना आणून सुकवलेले आहे धुवून चांगले. इथे चुट्टा घाल. नातवंडांना माया लावणारी आजी आणि गावावरून परत येताना काय ते असं लिहायला पाहिजे ना त्याच्यावर. तर इथे बघू शकतात आई मायेने आमच्यासाठी काजू भाजून देते आहे. उद्या मुंबईला जातोय म्हणून. तर आता बघू शकता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही हे काजू भाजतोय.
मस्त असा ना वास सुटलाय घमघमाट सगळीकडे. दी कुठतो मी बस एवढाच घ्या आता थांब. आणि मग तुला भाजते नाही तुला घे. तू किती काढला पाठीला वाहत म्हणजे तोंडाला उचलतात ते का आग लागते वय राग येते. दांडो द्यायचा हा बस तेवढा बस. आणि आणखी परत थांब जेव्हा ते वरती आग पेटेल ना तेव्हा घे. आता बघू शकतात तुम्ही सर्व काजूंना अशी आग लागत आहे. तर आता आई त्यांना ना असं हलवून घेते. ती चवळ पुढे कळशी पुढे कर म्हणताली मग कसली ही फाटी पुढे कर. आणि उजं घालचं वाटतं वगैरे. होय आधी माशी हे करून घेऊन जा एकदा आग लागलाय ना पहिले. होय आता करपतात ते धूर काढू म्हणून पहिली ते सगळे जी बाहेर येऊन म्हणजे भाजून मग आपण आई आहे ना ह्यांचा धूर काढते. धूर काढणं म्हणजे ह्याच्यात जो डीक असतो ना तो निघून जातो. आणि काजू छान असे क्रिस्पी फ्राय होतात. पूर्ण तर त्याला आग लागली तर ते जळतात. मग मग आधी नको दिवसाचा बरा असला मोजूपासून मी वाट बघतो. ना थोय वेळ गेला मी म्हटलं आता वस्त्र आता रिकामी झालेली मी त्याचा व्हिडिओ शूट करता आली आम्ही. कापड करून आता तुझी फॅक्टरी दिसताली हे ट्रेडिशनल ऑथेंटिक नाही असे नाही हे आपले घरगुती भाजून खाते. पकड ना तर आता बघू शकता छान अशी ना आग लागली आहे. आणि ते काजू आहे ना आता मस्तपैकी भाजून निघतील. आणि ते काळे झाले की आता आपण मग ते काढून घेणार आणि मग ते फोडणार. तर बघा कशी आई भाजते. तर आता बघू शकतात हे छान असे भाजले गेले. आईने ह्याच्यावर आहे ना आपली चुलीवरची राख टाकली आहे आणि आग विझवली आहे. आणि हे बघू शकतात सगळे काळे काळे छान भाजलेले आहेत. आता आपल्याला हे खळ्यामध्ये नेऊन फोडायचे आहेत. तर आपण आता तिथे जाऊया. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर कालचा आपण व्हिडिओ जो आहे तो आपला लास्ट होता व्हिडिओ कोकणामध्ये. तर आम्ही रात्री काजू भाजलेत ते फोडून आम्ही खाल्ले. आणि त्यानंतर दमलो होतो कारण आम्ही जंगलात गेलो होतो, नदीवर गेलो होतो. त्यामुळे मग आम्ही रात्री क्लोजिंग नाही केलं. मग मी विसरून गेलो व्हिडिओ करायला. तर हा आमचा आजचा शेवटचा व्हिडिओ. आज आम्ही आता निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी. तर आता परत जेव्हाही आम्ही कोकणात येऊ तेव्हा आम्ही इथे व्हिडिओ बनवू आजीसोबत. किंवा मग आम्ही गोव्याला गेलो तर गोव्याचे व्हिडिओ बनवू. तर मग आमचे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे जेव्हाही मी नवीन नवीन व्हिडिओज किंवा ब्लॉग्स अपलोड करीन तर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन्स येतील. म्हणजे तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकतात. आणि असंच सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.